त्या भागात आहे. आम्ही जेव्हा कोविड काळात ऑनलाईन पाळी शिकत होतो तेव्हा सोनवणे सरांनी आम्हाला या कथा शिकवल्या. सगळ्यांना माहितीच आहे की कंबोरी प्राप्तीनंतर भगवान बुद्ध 3 आठवडे चिंतन मननात मग्न होते आणि चिंतनात उठल्यानंतर मग त्यांच्या मनात शंका उत्पन्न झाली. धर्म तर अनुत्तर आहे, पण तो लोकांना समजेल का, सांगावा की न सांगावा, अशी जी शंका उत्पन्न झाली तेव्हापासूनचा हा प्रवास हा काव्य रूपात मांडण्याचा प्रयत्न केला. महत्प्रयासे धर्म शोधिला, समजला नाही जर का कुणाला, अपार कष्ट होतील मजला, नकोच सांगणे धम्म कुणाला, विचार पक्का होत चालला. भगवंताचे चित्त जाणले, ब्रह्मसंमपती प्रकट झाले, हात जोडूनी विनू लागले, सुगत सांगावा धम्म जनाला, जाणतील तुमच्या धम्माला, जनही भेटतील कैक तुम्हाला, सुगत सांगावा धम्म जनाला. द्वितीयंपी तेच म्हणाले, समजला नाही जर का कुणाला, अपार कष्ट होतील मजला, नकोच सांगणे धम्म कुणाला. तृतीयंपी जेव्हा विनविले, बोधी नेत्रांनी पाहू लागले, कैक दिसती बहुरचक वाले, कैक दिसती अल्परचक वाले. धम्म सांगण्या अनुकूल झाले, ब्रह्मसंपत्तीने जसे जाणले, त्वरित अंतर्धान पावले. प्रथम सांगावा धम्म कुणाला, आलार कालाम त्यास आठवला, तुम्ही एक देव म्हणाला, एक सप्ताह होऊन गेला, आलार कालाम कालगत झाला. बोधी नेत्रांनी पाहिले तयाला, आलार कालाम अल्परजकवाला, समजला असता धम्म तयाला, आता सांगू धम्म कुणाला. उदक रामचित्त त्याचा तुम्ही एक देवता म्हणाला, कालच रात्री कालगत झाला. बोधी नेत्रांनी पाहिले तयाला, उदक रामपुत्र अल्परजकवाला, समजला असता धम्म तयाला, आता सांगू धम्म कुणाला. पंचवकीय होते साथीला, समजून घेतील ते धम्माला, चला सांगूया धम्म तयाला, विचार पक्का होऊन गेला. बोधी नेत्रांनी शोधिले तयाला, दिसले सारे इसी पतनाला. धम्म सांगण्या पंचवकीयाला, सम्मा संबुद्ध पायी चालला, वाटेमध्ये उपक भेटला. समोर येऊनी विचारू लागला, कोण तुम्ही, आचार्य असती कोण तुम्हाला, नसती कोणी आचार्य मजला, एकमेव सम्मा संबुद्ध मी या विश्वासला. सम्मा संबुद्ध त्यास म्हणाला, अशील बुवा उपक म्हणाला, मान धटकुनी निघून गेला. मजल दल मजल करीत पोहोचला, सम्मा संबुद्ध इसी बतनाला. पंचवकीयाने पाहिले तयाला, एकमेकाशी बोलू लागला, तो पाहतो का गौतम आला, मार्गापासून फरकटलेला, कुणी न वंदन करू तयाला, कुणी न सन्मान देऊ तयाला, एक एक निर्धार करू लागला. सम्मा संबुद्ध जसा जवळ पोहोचला, निर्धार तयाचा गळून गेला. एकाने त्याचे पात्र धरिले, एकाने चिवर घेतले, एकाने आसन दिधले, एकाने त्याचे पाय धुतले, एकाने पाय पुसले, आणि सारे समोर बसले. सम्मा संबुद्ध सांगू लागला, धम्म अनुत्तर पंचवकीयाला, ते अंतान सेवी तब्बा. कोणते ते 2 अंक? पहिला कामेसु काम सुख लिकान योगो, दुसरा अत्त किल मथान योगो. का असं का बरं हे 2 अंक का सेवन करू नका म्हणून सांगतो. तर पहिला जो आहे कामेसु काम सुख लिकान योगो, तो कसा आहे, हीनो कम्मो ओत्थुजनितो, अनरियो अनत्त संयोगो. दुसरा अत्त किल मथान योगो, तोही कसा आहे, दुःख अनरियो अनत्त संयोगो. दोन्ही मार्ग हे अनर्थकारिक आहे, अहितकारिक आहे. 2 मार्गाचा त्याग करावा, कामसुखाच्या अतिरेकाचा, 3 मार्ग तो आहे दुःखाचा, दुसरा मार्ग आत्मक्लेशाचा,
असे भिक्खुनो तोही दुखाचा, अतिरेकाचे मार्ग दोन्ही असती भिक्खुनो अधिककारी, दोन्ही मार्गाचा त्याग करावा, मध्यम मार्ग अनुसरावा. मध्यम मार्ग 8 अंगाचा असे भिक्खुनो 6 लाभाचा. मध्यम मार्ग तर सांगतायत, पण कोणाला सांगितल्याशिवाय काय ते तुम्हाला लाभ होईल ऐकणार नाही. मग ते 6 त्याची काय लाभ आहे? चक्षुकरणी, न्यायकरणी, उपसमाय, अभिन्याय, संबोधाय, निब्बाणाय. चक्षुकरणी या अर्थांगिक मार्गावर गेल्यानंतर काय होतं? चक्षुकरणी धम्मचक्षु उत्पन्न होतात. ज्ञानकरणी धम्मज्ञान उत्पन्न होते. उपसमाय जे किलेस असतात ते हळूहळू कमी होतात, शांत होतात. अभिन्याय चित्त आणि चेतसिका हे अभिधर्मामध्ये जे सांगितलंय त्या संबंधीचं उच्च ज्ञान उत्पन्न होतं. संबोधाय संबोधी प्राप्त होते. निब्बाणाय आणि शेवटी निब्बाण देखील प्राप्त होते. मध्यम मार्ग 8 अंगाचा आहे भिक्खुनो बहुहिताचा, अनुसरावे या मार्गाला, मार्ग नेईतो निब्बाणाला. धम्म जसा तो सांगून झाला, कौंडण्याचा उद्गार आला. यंकिंची समुदय धम्मम सद्भक्तं निरोध धम्मम. कौंडण्याचा उद्गार ऐकून सम्मा संबुद्ध गाली हसला. कौंडण्याला धम्म समजला आणि कौंडण्य अय्यासी झाला. सिंहनाद तो गरजू लागला, धरणीला ही कंप सुटला. धम्म चक्कते फिरू लागले, देवलोकही बोलू लागले, एकमेकाशी सांगू लागले. झाले रे धम्म चक्क पवतित झाले. झाले रे धम्म चक्क हे पवतित झाले. थोडक्यामध्ये आणि काव्य पद्धतीनं सरांनी जे विश्लेषण केलं त्याला खरं जोड नाही. असं म्हणतात की जे बुद्धवाणी आहे ही बुद्धवाणी, या बुद्धवाणीचा जो सार आहे संपूर्ण जगामध्ये हा पसरलेला बुद्धवाणीचा प्रचार विचार आणि तिथील लोक जे जे आत्मसात करतात ते पुढे पुढे जातात. तर बुद्धवाणी म्हणजे काय? तर सरांनी आता जे बुद्धवाणी आपल्याला थोडक्यामध्ये सांगितलेली आहे सविस्तर पद्धतीनं. तर बुद्धवाणी म्हणजे विचार, सुंदर विचार, भावना आणि अनुभव आणि चिंतन, मनन, ध्यान, साधना यांचा सुंदर पद्धतीने, योग्य पद्धतीने, कल्पक पद्धतीने विचार मांडणे किंवा लेखन करणे यालाच धम्मवाणी असं म्हणतात. आता या धम्मवाणीचं वैशिष्ट्य म्हणजे काय? तर साळवे सरांनी सांगितल्या पद्धतीनं की एवढं मोठं म्हटल्यानंतर गौतम बुद्धाचं अथांग जे ज्ञान आहे ते त्यांनी कमी शब्दामध्ये मांडलं. हेच धम्मवाणीचं वैशिष्ट्य आहे की अथांग जे आपण म्हणतो की आभाळाचे केले पानं आणि समुद्राची केली शाही आणि त्यांचे गुणगान कितीही लिहिले तरी ते अपुरेच पडतात. याच पद्धतीनं त्यांनी ते त्यांचे गुणगान वगैरे आणि सत्य परिस्थिती सादर केलेली आहे की जेव्हा गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बुद्ध पौर्णिमेपासून तर आषाढ पौर्णिमेपर्यंत ते विचार करत असतात की आता काय करावं आणि काय करू नये. हे आपल्याला जे ज्ञान मिळालेलं आहे हे कितपत योग्य आहे. तर त्यांनी चिंतन, मनन, ध्यान, साधना करून त्याचं नियोजन केलं आणि प्रत्येक वेळेस ते बघत होते की याच्यामध्ये किती सत्यता आहे. आणि जेव्हा त्यांना ते सत्यता वाटली तेव्हा त्यांना असं वाटलं की नाही, हे जे ज्ञान आपल्याला मानव कल्याणासाठी प्राप्त झालेलं आहे हे ज्ञान आपण सांगायला पाहिजे, कोणाला तरी उपदेश द्यायला पाहिजे.